पुण्याच्या मावळमधील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला। दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू तर 18 जण जखमी। 38 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश। पूल कोसळतानाचा आणखीन एक व्हिडिओ समोर। निधी मंजूर असतानाही पुलाचं काम न केल्याचा स्थानिकांचा आरोप, तर मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग। राज्यातील धोकादायक पुलांचं ऑडिट करणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती। माथेरानमधील शॉर्लेट लेकमध्ये बुडलेले 3ही पर्यटकांचे मृतदेह काढण्यात यश। नवी मुंबई इथे राहणारे 3 पर्यटक शेलॉन लेकमध्ये बुडले। मनसेची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं सत्र। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 6 महिने पूर्ण। फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार। कारवाईसह विविध मागण्यांसाठी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून आज रास्ता रोको आंदोलन। राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या बाजूची जमीन खचली। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। तर मुंबईतील इंजिनियर्स आज करणार पाहणी। निळकंठेश्वर पॅनलसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आज 4 सभा। माळद, डोर्लेवाडी, मेखळी, नीरा, वागज या गावामध्ये जाहीर सभांचं आयोजन। कोकणात पावसाचा रेड अलर्ट। विदर्भात पाऊस वाढण्याची शक्यता। किनारपट्टी भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आजपासून राज्यातील शाळा सुरू होणार। पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवर करणार विद्यार्थ्यांचं स्वागत। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहावर आज अंत्यसंस्कार। अमित शहा राहणार उपस्थित। आतापर्यंत 86 मृतदेहांची ओळख पटली, तर 33 मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द। जगन्नाथ रथयात्रेत फक्त सेवकच रथावरती होणार स्वार। इतरांनी रथावर स्वार झाल्यास सरकारकडून कठोर कारवाई होणार। मोबाईल वापरण्यावरही बंदी। इस्रायलचा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयावर हल्ला। आतापर्यंत 224 इराणी नागरिकांचा मृत्यू।